हॅलो, चंद्रभागा किचनमध्ये स्वागत आहे. आज मी तुम्हाला मसाले भात करून दाखवणार आहे. इथं मी छोट्या अशा 4 वाट्या तांदूळ स्वच्छ धुवून असं घेतलेलं आहे. हे नितळून ठेवलेलं आहे बघा. आणि इथे मी आलं आणि लसूण हा चेचून घेतलेला आहे. 1 वाटीभर भिजत घातलेले वाटाणे हे पण घेतलेलं आहे भातामध्ये टाकण्यासाठी. इथे धने, जिरे, लवंग, वेलची वगैरे अशी पूड करून घेतलेली आहे मी. त्यानंतर परत इथं धन्याची पूड आणि काळी मिरी, लवंग, जायत्री फूल, तमालपत्री, चक्री फुलाचे 2 तुकडे आहेत आणि मसाला आहे इथं गरम मसाला भातामध्ये टाकण्यासाठी. इथे मी 3 मिरच्या घेतलेल्या आहेत. इथे मी गाजर थोडं चिरून घेतलेलं आहे छोटंसं एक, कांदे 2 चिरून घेतले, टमाटा अर्धा घेतलेला आहे आणि फोडणीसाठी परत इथं मी कढीपत्ता पण घेतलेला आहे. तर आपण आता भात करायला सुरुवात करू. तर मसाले भाताबरोबर मी इथं मूग डाळीची आमटी करत आहे बघा. ह्या अशा ताज्या ताज्या शेवग्याच्या शेंगा घालत आहे त्याच्यामध्ये. ह्या स्वच्छ मी धुवून घेतलेल्या आहेत. त्या आता डाळ आपली शिजत आलेली आहे मुगाची आणि मी ह्या शेंगा आता नंतर थोड्या वेळानं घातलेल्या आहेत. ह्या शेंगा पूर्ण ह्याच्यामध्ये शिजवू द्यायच्या, म्हणजे शेंगांचा अर्क ह्या डाळीत उतरला पाहिजे, तरच त्या आमटीत चव लागते. तर मी इथं आता कुकर ठेवलेला आहे गॅसवरती. आता भाताला फोडणी देऊया आपण. आणि इथं पाणीसुद्धा गरम करायला मी ठेवलेलं आहे भातामध्ये टाकायला. आता थोडीशी मोहरी टाकते मी, जिरे टाकते, ही दालचिनी टाकते, तमालपत्र पण टाकते आणि ह्या हिरव्या मिरच्या टाकते. पिकलेत त्या, लाल झालेत. चिरून टाकले तर भात एकदम तिखट होईल, त्यामुळं मी तशाच अख्ख्या टाकलेत. कढीपत्ता पण टाकते थोडा. थोडंसं हलवून घेऊया. आता कांदा टाकते मी. कांदा थोडा असा सुट्टा करून घेऊया त्याच्यामधला. मग आपण गाजर टाकूया, गाजर आणि टॅमॅटो. आता टॅमॅटो पण टाकते मी आणि गाजर पण टाकते चिरलेलं. मस्तपैकी असं हे परतवून घेऊया. आपल्याला आलं लसूण चेचलेलं पण टाकायचं आहे. हे आलं लसूण चेचलेलं टाकते. मस्तपैकी असं ते खमंग असं भाजून घेऊया. हे पण परतवून घेऊया आपण. हे लवंग दालचिनी पण टाकते मी. हे जायत्री फूल, चक्री फुलाचे तुकडे, काळी मिरी, हे असं सगळं टाकून घ्यायचं आणि मस्तपैकी असं भाजून घ्यायचं वास येऊपर्यंत छानपैकी. हिंग पावडर थोडीशी मी टाकते आणि हे असं परतवून घ्यायचं. कांद्याबरोबर थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं आहे. कांदा पण पटकन भाजेल ना. मस्तपैकी असं परतवून घ्यायचं कांद्याबरोबर सगळं. कांदा भाजत आला की मग आपल्याला हे वाटाणे टाकायचे. थोडेसे मोड आलेले आहेत बघा. आता हे वाटाणे पण टाकते मी. ते पण छानपैकी हलवून घेऊया. छान लागते वाटाणे भात असं घालून केलेलं. तुम्ही वेगवेगळ्या भाज्या पण घालू शकता, फ्लावर, बटाटा, फरसबी. आता श्रावण महिना सुरू झालेला आहे. वेगवेगळे रेसिपी करून तुम्ही खावा. आज आमचा श्रावणातला पहिला शुक्रवार आहे. इथे मी हे मसाले घालते. ह्यातलं पण मी थोडं घातले, घरी बनवलेलं आहे. हळद पण थोडी घालते मी. मस्तपैकी असं एकसारखं हलवून घेऊया. कलर पण किती छान आला आहे बघा. थोडे वाटाणे भाजत आली की मग आपल्याला त्याच्यामध्ये तांदूळ टाकायचं आहे. तूप असेल तर तुम्ही तूपसुद्धा टाकू शकता. कोणाला तिखट चटणी पाहिजे असेल तर ते पण तुम्ही टाकू शकता. मी इथे 1 चिमूटभर टाकत आहे घरचं लाल तिखट.
आणि असं हलवून घ्यायचं आहे एकसारखं. बघा किती मस्त कलर आलेला आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला तांदूळ ओतायचा आहे. तांदूळ आपला पूर्ण धुतलेला आहे, नितळला आहे बघा. हे असं हे आता भाजून घ्यायचं तांदूळ पूर्णपैकी ह्याच्यामध्ये मसाल्यामध्ये. पाणी लगेच ओतायचं नाही. तांदूळ त्याच्यामध्ये पूर्ण मुरला पाहिजे, मसाल्यात पूर्ण भाजला पाहिजे, तर तो भात छान लागतो. नाहीतर अर्धवट पाणी ओतलं त्याच्यावर तर ते कचकचीत असा भात होतो. वास खूप छान सुटला आहे. मस्त बघा आता हे भाजत आहे. आपण त्याच्यावरती कोथिंबीर चिरलेली पण टाकूया. ही अशी धुवून स्वच्छ मी कोथिंबीर घेतलेली आहे, ती पण भाताबरोबर अशी परतवून घेऊया. छानपैकी वास लागेल त्याचा. हे बघा किती मस्त असं कलर आलेला आहे. आता आपला तांदूळ बघा कसा मस्तपैकी भाजलेला आहे. त्याच्यामध्ये आता आपण गरम पाणी ओतून घ्यायचं आहे. हे असं गरम पाणी ओतायचं आपल्याला. तुम्हाला कसं लागेल तसं तुम्ही पाणी घेऊ शकता, कमी जास्त. आणि भाताला उकळी आल्यानंतरच आपल्याला टोपण घालायचं आहे कुकरचं. 2 किंवा 3 अशा तुम्ही शिट्या द्या कुकरच्या तांदळाच्या बेतावर. आणि वरून थोडंसं परत मीठ घालायचं आहे. मग अशा आपण तांदळाबरोबर मसाल्याबरोबर मीठ घातलेलं आहे कांदा भाजताना. आणि हे असं परत हलवून घ्यायचं. छानपैकी आता उकळी यायला सुरू आहे. तोपर्यंत आपण आमटीला फोडणी घालूया. आपल्या त्या ह्या शेवग्याच्या शेंगा बघा कशा शिजलेत मस्तपैकी अशा. आता ह्याच्यामध्येच हे शिजत असताना हळद, तिखट, मीठ मी घालून घेणार आहे आणि नंतर मग फोडणी देणार. थोडंसं मी हळद टाकते त्याच्यामध्ये आणि हे असं हलवून घ्यायचं. मीठ थोडं टाकते. चवीनुसार बघून तुम्ही मीठ घाला. आणि माझं हे घरचं लाल तिखट घालते. तिखट पण असं प्रमाणशीरच घाला, नाही तर जास्त तिखट होईल आमटी. आणि अशी हलवून घ्यायची आणि थोडंसं हे परत आणि शिजू द्यायचं. आणि नंतर मग फोडणी घालायची आपल्याला परत लसणाची. आता आपण टोपण घालूया आणि 1-2 शिट्ट्या देऊया. आता आपण आमटी करूया. इथं मी पातेलं ठेवलं आहे. 1 पळीभर तेल टाकलं आहे. बघूया त्याच्यामध्ये तेल कढलं आहे काय. अजून कढलेलं नाही. आता तेल आपलं कढलं आहे. मोहरी टाकते मी आता. मोहरी तडतडली की जिरे टाकायचे. जिरे टाकून झाली की आपला हा कढीपत्ता टाकायचा. त्यानंतर हा लसूण टाकायचा फोडणीला. थोडंसं मी हिंग टाकते. त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आणि हे असं हलवून घेऊया परतवून छानपैकी. थोडंसं ओलं खोबरं चेचलं आहे ते पण टाकते मी. छानपैकी असं भाजून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ही डाळ शिजलेली, डाळ आणि शेंगा शिजलेल्या टाकायच्या. थोडंसं हे पाणी टाकूया आणि ही खूप सारी कोथिंबीर त्याच्यामध्ये टाकूया आणि खळखळ अशी उकळी आणू द्यायची. 5 मिनटं ही आमटी शिजवून घेऊया छानपैकी. मगाशी डाळ शिजत असताना आपण हळद, मीठ, तिखट टाकलेलं आहे आणि नंतर आपण चवीनुसार परत टाकलेलं आहे मीठ त्याच्यामध्ये. आमटीला बघा आपल्या कशी मस्तपैकी कट आलेला आहे. उकळी पण यायला चालू आहे. हे बघा शेंगा पण अशा मस्त देशी आहेत, चवदार अशा. मसाले भाताबरोबर ही शेवग्याची आमटी तुम्ही करून खाऊन बघा किती छान आणि टेस्टी लागते. आता ही आपली आमटी छानपैकी शिजलेली आहे. मी आता गॅस बंद करते. आता आपण हा भात बघूया आपला कसा झाला आहे. मसाले भात बघा किती सुंदर असा भात झालेला आहे आपला हा. आणि ही अशी आपली डाळीची शेवग्याची आमटी. गरमागरम भात आणि डाळीची आमटी इतकी सुंदर लागते, परफेक्ट. आणि कसं झालं आहे सांगा. लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका.